आपल्या जवळ आले आणि आपल्याला भजण्याकरता भक्ती करण्याकरता सोपं झालं. आणि म्हणून गेल्या अनेक वर्षापासून तुकाराम बीजेच्या दिवशी संपन्न होणारा उत्सव मात्र आता विस्तारानं आपल्याला पाहायला मिळतोय. 3.5 दिवसाचा हा महोत्सव आपल्याकडे संपन्न होतोय आणि त्या निमित्तानं महाराष्ट्रातली सगळी मोठी मोठी मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित होत असतात आणि त्या निमित्तानं कार्यक्रम संपन्न होत असतात. आज तुकाराम महाराजांच्या या चरित्राचा विचार करण्याकरता आपण एकत्रित जमलेलो आहोत. जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या संबंधानं बोलत असताना तुकाराम महाराजांचे एक सदशिष्य, एकेकाळी ते तुकाराम महाराजांचे कट्टर विरोधक दशग्रंथी ब्राह्मण अर्थात रामेश्वर शास्त्री, आणि त्या रामेश्वर शास्त्रींनी आरतीमध्ये तुकोबऱ्यांचं वर्णन करत असताना सांगितलं की तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकासे आले, आणि म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. तुकोबऱ्यांची तुलना त्या परब्रह्मासोबत करत असताना परब्रह्म आणि तुकाराम महाराज हे समान आहेत अशी अनुभूती आली रामेश्वर शास्त्रींना. आणि म्हणून ब्रह्माच्या संबंधातनं जर आपण वर्णन करायला गेलो तर या वाणीनं आपण त्या ब्रह्माचं वर्णन करू शकत नाही. व त्या ब्रह्माच्या तुलनेला तुकलेले तुकाराम महाराज आहेत, त्यांचं वर्णन आपल्या या वाणीनं आपल्याला कसं काय करता येईल. पण तरी सुद्धा तुकाराम महाराजांच्या संबंधानं बोलण्याचं थोडंसं धाडस करतो. त्याच्या पाठीमागची 1-2 कारणं अशी आहेत की संतांच्या संबंधातनं किंबहुना संतांच्या जीवनाच्या संबंधातनं आपण जर चिंतन केलं तर भगवान परमात्मा म्हणतात की तेही प्राणा परवते आवडती मज निरुते जे भक्त चरित्राती प्रशंसती. संतांच्या चरित्राचा विचार जर आपण केला, त्यांचं चिंतन जर आपण केलं तर आपण भगवान परमात्म्याला आवडते होतो. याच्याकरता तुकोबऱ्यांच्या चरित्राचा थोडक्यामध्ये विचार करायचा आहे. दुसरी गोष्ट अशी की या संत महात्म्यांचं चरित्राचं चिंतन केलं, त्यांच्या नामाचा जरी उच्चार आपल्याकडनं झाला तरी महाराज म्हणतायत की त्यांचं नामचिंतन जर आपल्याकडनं जर घडलं तर आपल्या पदरामध्ये मोठी पुण्याची सामुग्री पडत असते. म्हणून पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे, म्हणून सुद्धा तुकाराम महाराजांचं चरित्र वर्णन आपण केलं पाहिजे. हे वर्णन करत असताना तुकाराम महाराजांच्या आदिपुरुष अर्थात विश्वंभर बाबांपासून आपल्याला ते चरित्र ज्ञात आहे की विश्वंभर बाबांपासून पांडुरंगाची भक्ती तुकाराम महाराजांच्या या घराण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ती परंपरा जगद्गुरू तुकाराम महाराजांकडं आली. तसं पाहिलं तर तुकाराम महाराजांच्या घरामध्ये 3 जण भाऊ, त्यापैकी थोरले जे आहेत ते सावजी आहेत, 2 नंबरचे तुकाराम महाराज, आणि तिसरी जे आहेत ते कान्होबा आहे. असे 3 जण भाऊ आहेत. या 3 भावांचं चिंतन करत असताना मोठे जे सावजी आहेत यांच्या संबंधानं बोलताना असं म्हटलं जातं की ते भगवान महादेवाचा अवतार म्हणून विरक्ती त्यांच्या अंतःकरणामध्ये. दुसरी जगद्गुरू तुकोबा आहे, हे प्रत्यक्ष विष्णूचा अवतार आहे. आणि तिसरा अवतार म्हणजे कान्होबा यांचा अवतार, तो ब्रह्मदेवाचा. असे विचार आपण करत आलो. आणि हा विचार करत असताना जगद्गुरू तुकाराम महाराजांचा जन्मापासूनचा जो परमार्थ सुरू झाला, सुरुवातीच्या काळामध्ये तुकोबारायांनी आपला प्रपंच चांगल्या पद्धतीने केला. 12-13व्या वर्षी तुकोबारायांचं पहिलं लग्न झालं आणि घराची संपूर्ण जबाबदारी तुकाराम महाराजांवर ती पडली. याचं कारण तुकाराम महाराजांचे जे मोठे भाऊ अर्थात सावजी हे विरक्ती वृत्तीचे असल्या कारणानं ते या संसारामध्ये काही गुंतलेच नाही. त्याच्यानंतर तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये आईवडिलांचं जाणं झालं. बाप मेला न कळता नव्हती संसाराची चिंता. आणि मग सर्वस्वी जी जबाबदारी आहे कुटुंबाची ती तुकाराम महाराजांच्या खांद्यावरती येऊन पडली. आणि संत महात्म्यांनी कुठल्याही जबाबदाऱ्या मात्र कधी झटकल्या नाही. तुकाराम महाराज जे प्रपंचामध्ये आले
महाराजांचा प्रपंचसुद्धा चांगला मोठा आहे. त्या काळामध्ये महाजनकी तुकाराम महाराजांकडं या महाजनकीचा व्यापार सांभाळता सांभाळता वयाच्या 17व्या वर्षापर्यंत महाराजांचा व्यापार एवढा चांगला होता की त्या काळामध्ये लोक तुकाराम महाराजांना तुकाराम शेठ या नावाने ओळखत होते. अशा पद्धतीची तुकाराम महाराजांची त्या काळची एक प्रसिद्धी. आणि मग हे सगळं होता होता मध्ये दुर्गाई नावाचा दुष्काळ आला आणि त्या दुष्काळामध्ये तुकाराम महाराजांची एक पत्नी, त्या पत्नीला देवाज्ञा झाली. पण या सगळ्या घटनांचा विचार आपण करत असताना तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये घडलेल्या घटना जर आपण पाहिल्या तर एक एक घटना तुकोबारायांना त्यांच्या प्रपंचापासून थोडं थोडं दूर घेऊन जात असताना आपल्याला पाहायला मिळते. दुर्गाई नावाचा दुष्काळ आला आणि त्याचा परिणाम जेवढं होतं नव्हतं तेवढं सगळं तुकोबारायांपासून दूर झालं. बाबा नेहमी सांगत असतात, दुष्काळी आटीला द्रव्य गेला मान आणि स्त्री एक अन्न अन्न करता मेली. तसं पाहिलं तर हे चटके जे प्रपंचामध्ये आपल्याला भोगायला लागतात याच्या पाठीमागचे एक कारण असतं की आता तरी या प्रपंचापासून दूर व्हा. प्रपंचामध्ये मिळालेल्या ज्या गोष्टी आहेत त्या विनाशी आहेत. या विनाशी गोष्टींकरता आपलं आयुष्य खर्च करण्यापेक्षा अविनाशी असलेला परमात्मा जीवनामध्ये मिळवण्याकरता प्रयत्न करा. तर एकदा तो जीवनामध्ये प्राप्त झाला की मग मात्र जीवनामध्ये दुसरं काही मिळवायचं शिल्लकच राहत नाही. त्याच्याकरता त्याला मिळवण्याकरता प्रयत्न हे जीवनामध्ये केले पाहिजेत. तुकाराम महाराजांचा संतू नावाचा मुलगा तो त्या दुष्काळामध्ये गेला. पण एखादी अशी घटना जरी झाली तरी सुद्धा त्याच्यामधून तुकोबाऱ्या हातबल न होता महाराज म्हणतात, बरे झाले देवा निघाली दिवाळी आणि बरे या दुष्काळी पिढा गेली. हे फक्त तुकोबाऱ्यांच्या जीवनामध्येच घडणं शक्य आहे. आपण फक्त प्रमाण बोलायची आणि पुढं चालायचं, याच्यापेक्षा दुसरं आपल्याला काही करता येणार नाही. आणि या एका घटनेतनं तुकोबाऱ्यांच्या अंतःकरणामध्ये असणारी विरक्ती मात्र जागृत होत गेली. कारण जीवनामध्ये काही घटना असतात, काही प्रसंग असतात, ते फटके ते चटके माणसाला बसायला लागले की मग माणूस प्रपंचापासून हळूहळू बाहेर येण्याचा प्रयत्न करतो. ज्या घटना तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये घडल्या या घटनांतून उभारी घेऊन तुकाराम महाराज बाहेर पडले. आणि वयाच्या 18-19व्या वर्षी तुकाराम महाराजांचा खरा परमार्थ सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तोपर्यंत तुकाराम महाराज प्रपंचामध्ये एक यशस्वी असणारे त्या काळचे पुरुष. आणि मग परमार्थाला जी सुरुवात झाली त्याला महत्त्वाचं कारण काय असेल तर तुकाराम महाराजांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेलं जे वैराग्य आहे, विरक्ती आहे. तुकाराम महाराजांच्या मनामध्ये जी विरक्ती निर्माण झाली, जो वैराग्य निर्माण झालं, याचं मूळ कारण जर काय असेल तर या संसाराचं खरं स्वरूप तुकाराम महाराजांना माहिती होतं. महाराजांचं एक अभंग आहे. महाराज म्हणतात की ब्रह्मादिक पदे दुःखाचे शिळानी तेथे दुश्चित्त धनी जडोदिशी. या प्रपंचामध्ये असलेल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ज्या तुम्हाला दुःख देणाऱ्या आहेत, म्हणून त्यांच्यापासून थोडंसं दूर राहिलेलं बरं. आणखी तुकाराम महाराजांचा एक अभंग आपल्याला पाहायला मिळतो. महाराज म्हणतायत की आपुला तो एक देव करूनी घ्यावा तेने विना जीवा सुख नव्हे. येरथी माईके दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसानी. हा ठाम निश्चय तुकाराम महाराजांच्या मनामध्ये जो झाला याला कारण सुद्धा जर काय असेल तर तुकाराम महाराजांचं वैराग्य आहे. वैराग्य असं असतं की आपल्याला त्या गोष्टीचं जोपर्यंत खरं ज्ञान कळत नाही तोपर्यंत अंतःकरणामध्ये विरक्ती होत नाही. तसं पाहिलं तर वैराग्याचे 2-3 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. आपल्याला सुद्धा वैराग्य निर्माण होतं, पण त्याला वैराग्य म्हणण्यापेक्षा ते वैतागच जास्त असतो, बरोबर की नाही. फक्त घरात काही भांडणं वाद विवाद निर्माण झाले की मग असं वाटतं नको हा प्रपंच, नको बायका पोरं, मग याच्यापेक्षा कुठंतरी एकांतात जाऊन राहिलेलं बरं. पण ते असतं कुठपर्यंत, जोपर्यंत ती भावना अंतःकरणामध्ये येतोपर्यंत. एकदा राग गेला की नाही मग ते आपलेच दात आणि आपले जोड ते सांभाळायचं आपण, ही भावना आपल्या अंतःकरणामध्ये जागृत होते. दुसरं असतं स्मशान वैराग्य. एखादी व्यक्ती तुमच्या आमच्यामधून गेली की त्याला पोचवण्याकरता आपण स्मशानभूमीपर्यंत जातो आणि तिथं गेल्यानंतर ते सगळं वातावरण पाहिलं
की मग मात्र माणसाचं मन त्याला सांगायला सुरुवात करतं, काय खरं आहे का, एक ना एक दिवस आपल्याला सुद्धा इथून जायचं आहे. मग स्मशानामध्ये एकदा माणसं गेली की तेव्हा सुद्धा माणसाच्या मनामध्ये वैराग्य निर्माण होतं. जे स्मशानापुरतंच मर्यादित असतं, तिथून एकदा माणूस घरी आला की मग मात्र त्याची माणसाला आठवण राहत नाही, म्हणून त्याला स्मशान वैराग्य असं म्हटलं गेलं. आणखी या वैराग्याचे प्रकार करत असताना श्री गुरु भाऊ सांगायचे की एक आहे बलजन्य वैराग्य आणि दुसरं असतं बुद्धिजन्य वैराग्य. बलजन्य वैराग्य म्हणजे एखादा प्रसंग जीवनामध्ये घडला की त्या प्रसंगानुरूप आपल्या अंतःकरणामध्ये वैराग्य निर्माण होतं कधी कधी. पण ते वैराग्य फार काळ टिकेल याची काही शाश्वती नसते. घरातली पोरं बोलायची बंद झाली, सुना लक्ष द्यायचे कमी झाल्या, ज्या पत्नीला आपण जीव लावला ती बोलायची कमी झाली, विरक्ती होती, नको हा प्रपंच, काय करायचं, सगळं आयुष्य घातले यांच्याकरता आणि त्यांनाच आपली किंमत नसेल तर या घरात राहण्यामध्ये काही अर्थ नाही. निघाला, गेला पंढरपूरला, 2 दिवस फक्त चातुर्मासला थांबला, तिसऱ्या दिवशी सांगतो नाही घरी गेल्याशिवाय गत्यंतर नाही. हे बळजबरीनं आलेलं वैराग्य आहे, ते काही खरं असतं असं नाही. दुसरं असतं बुद्धी निष्ठ असणारं वैराग्य. हे वैराग्य जे असतं ते कशातून निर्माण होतं, त्याचं मूळ स्वरूप आपल्याला कळतं. त्या संसाराचं मूळ स्वरूप तुकोबारांना कळालं. या संसाराच्या संबंधातनं जर विचार करायचा झाला तर आजपर्यंत या संसारामध्ये सुख प्राप्त करण्याकरता असंख्य जणांनी प्रयत्न केले, पण या संसाराचं मूळ स्वरूपच दुःखाचं असल्या कारणानं या संसारातून कुणाला सुख मिळेल याची काही शाश्वती मात्र देता येत नाही. प्रमाण आपल्याला भौतिक सुखी पाठ आहे आणि अडचण अशी झाली रोज म्हणून त्या प्रमाणांची आपण धारच बोथट करून टाकलेली आहे, म्हणून प्रमाण काही सांगत बसत नाही. बरोबर ना बाबा. हे वैराग्य निर्माण होण्याकरता तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे मज कळते चाचणी, त्यावेळेस निर्माण होतं. या संसाराची चाचणी केली तुकाराम महाराजांनी आणि त्यांच्या लक्षात आलं यातलं काही खरं नाही. अरे हे आता दिसण्यापुरतं खरं आहे. ज्ञानोबरायांच्या भाषेत जर बोलायचं झालं तर हे मृगजळवत आहे. फक्त जोपर्यंत दिसतो तोपर्यंत याचं अस्तित्व आहे. हे कधीपर्यंत टिकेल याची शाश्वती देता येत नाही. जसे दुपारच्या उन्हामध्ये जर एखादा जण बसला आणि एवढ्यामध्ये त्याच्या ढग जर आडवा आला, ती सावळी जी असते कुठपर्यंत तुम्हाला सुखामध्ये झोपून देईल, कायमची का नाही, जोपर्यंत तो ढग तिथं आडवा आहे तोपर्यंत. तसंच विषयांपासून निर्माण होणारं सुख फक्त विषय जवळ आहे तोपर्यंत त्याचा आनंद आहे. आणि ही जाणीव जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अंतःकरणामध्ये असल्या कारणानं बुद्धिपूर्वक तुकाराम महाराजांच्या अंतःकरणामध्ये वैराग्याने जागा घेतली. आणि एकदा तुकाराम महाराजांच्या अंतःकरणामध्ये ते वैराग्य निर्माण झाल्यानंतर मग मात्र शेवटच्या श्वासापर्यंत त्या विरक्तीच्या सोबत तुकाराम महाराज जीवन जगले. एक जर बघायचं झालं तर भगवान परमात्म्याने आपला प्रत्येक गुण एका भक्ताला दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. ते वर्णन करत असताना आपल्याला चिंतन नेहमी ऐकत असतो आपण. येशे थोरविला मारुती, विभीषण केला लंकापती, वैराग्य देवनी शुका हाती. शुकाच्या हातामध्ये वैराग्य नावाची, विरक्ती नावाची गोष्ट दिली. अरे शुकाचार्य हे मोठे वैराग्यवान. ज्यावेळेस जन्माला आले, आईच्या उदरामध्ये किती महिने राहिले हो? 9 महिने 9 दिवस नाही, 10 महिने नाही, महाराज 12 वर्ष आपल्या आईच्या उदरामध्ये राहिले. कोण? शुकाचार्य. आणि शुकाचार्य आईच्या उदरामध्ये 12 वर्ष राहिल्यानंतर जन्माला आले ते तसेच पळत निघाले. म्हणून प्रमाण आपल्याला माहिती आहे, ब्राह्मणाचे पोर एका खेळाशी झाले, 12 वर्ष लपारले, कापत बाहेर आले, ते नागवेची पडून गेले. जन्माला आल्यानंतर शुकाचार्य पळायला लागले. जसे पळायला लागले, नागवेचे अंगावरती एक सुद्धा वस्त्र नाही आणि ते पळत पुढे चालले आणि त्यांच्या पाठीमागं त्यांचे वडील व्यासदेव पळायला लागले. बाळ शुका थांब थांब
थांब म्हणतायत वडील, पण थांबायला तयार नाही. एका सरोवरामध्ये काही देवस्त्रिया स्नान करत होत्या. निर्वस्त्र होऊन स्नान करणाऱ्या देवस्त्रियांनी शुकाचार्यांना पाहिलं. अंतःकरणामध्ये भावना निर्माण झाली, यांचं दर्शन घेतलं पाहिजे. आल्या बाहेर हात जोडले. शुकाचार्यांनी त्यांच्याकडे पाहिलं सुद्धा नाही, पुढे निघून गेले. आणि पुढे निघून गेल्यानंतर झालं असं, व्यास महर्षी त्यांच्या पाठीमागे चालले. जसं व्यास महर्षींना पाहिलं तसे त्या देवस्त्रियांनी आतमध्ये गेल्या आणि लज्जारक्षण करत तिथं बसल्या. त्या स्त्रियांना पाहिलं आणि व्यासांच्या मनामध्ये भाव आला. विचारलं त्यांना, का ग 12 वर्षाचा माझा मुलगा इथून नागवा गेला, अंगावरती एकही वस्त्र नाही, त्याला दर्शन, त्याला हात जोडण्याकरता, त्याचं दर्शन घेण्याकरता तुम्ही इथं बाहेर आलात. पण तुमच्या आजोबाचा वयाचा मी असताना सुद्धा मला पाहिलं आणि आतमध्ये गेल्या, असं का केलं? आणि मग मात्र त्यांनी सांगायला सुरुवात केली. म्हटलं, एक सांगू का, तुमचा मुलगा इथून गेला ना, त्याच्या मनामध्ये आम्ही स्त्रिया आहोत आणि तो पुरुष आहे हा भेदच नव्हता. तुमच्या मनामध्ये मात्र भेद दिसतोय की मी स्त्री आणि तुम्ही पुरुष आहे. मग तुमच्या मनातला जो भेद असल्या कारणानं आम्हाला आमचं लज्जारक्षण करणं महत्वाचं वाटलं, म्हणून आम्ही पाण्यामध्ये जाऊन बसतो. हा सगळा संवाद शुकाचार्यांनी ऐकला आणि आपण आपल्या वडिलांपेक्षा श्रेष्ठ आहोत हा भाव त्यांच्या अंतःकरणामध्ये जागृत झाला. अहंकार कोणाला सोडत नाही. अहंकार जागृत झाला, पण पुढे गेले आणि तपश्चर्या करण्याकरता बसले. कोणीही तपश्चर्या करायला सुरुवात केली की सगळ्यात अगोदर पोटात दुखायला सुरुवात होते. ते कोणाच्या? इंद्राच्या. बरोबर की नाही? एखादा माणूस मोठा व्हायला लागला, एखाद्याने साधना करायला सुरुवात केली की कोणाच्या ना कोणाच्या पोटात दुखायला सुरुवात होते. इंद्र असेल, कधी देवेंद्र असेल. ऐका, महाराज इंद्राने तिथे रंभेला पाठवलं आणि पाठवल्यानंतर सांगितलं, जा शुकाचार्यांची समाधी उत्थान पावली पाहिजे आधी. आणि रंभेनं आपलं नृत्य सुरू केलं. रंभेच्या नृत्याचा परिणाम महाराज शुकाचार्यांची समाधी उत्थान पावली. समोर पाहतात तर रंभा जगातलं सगळं सौंदर्य एका मुशीमध्ये घालावं आणि त्यातून एखादी निर्मिती करावी, एवढी सुंदर दिसणारी ती रंभा आहे. पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत सगळं अत्यंत सुंदर आहे. हे सगळं पाहिलं आणि शुकाचार्यांचे डोळे विस्फारले. रंभेला वाटलं आपलं काम झालं. सांगितलं शुकाचार्यांना, माझ्यासोबत विवाह करा. हात जोडले शुकाचार्यांनी. सांगितलं, माते आता फसायचं नाही कोणाला, कारण हा देह किती नाचका कुसका आहे याचा अभ्यास मी 12 वर्षापर्यंत आईच्या उदरामध्ये राहून केलेला आहे. त्याच्यामुळे आता याच्यामध्ये फसणार नाही. रंभेला वाटलं आपला डाव फेल गेला. दुसरा डाव टाकला. तिने सांगितलं, खरं सांगू, तुमच्या माणसांपेक्षा आम्ही त्या अप्सरांमध्ये देहामध्ये फरक पाहायला मिळतो. तुमचा देह हा दुर्गंधीयुक्त आहे, कधीतरी मरणार आहे. सगळी गोष्टी तुमच्या देहाला आहेत. षडविकार जे म्हटले जाते ते तुमच्या देहाला आहेत. हे षडविकार आमच्या देहाला नाही का? त्या रंभेनं काहीतरी टोकदार सुरीसारखं घेतलं, फाडून दाखवलं. जसं फाडलं तसं पाहिलं, आतमध्ये जे शरीर होतं, जसा कापूस असतो पिंजलेला, तसं कापसासारखं, नाही रक्त बाहेर पडलं, नाही काही त्याच्यातनं. आणि मग त्यांनी सांगितलं, आणि त्यातनं अत्तराचे फवारे उडायला लागले. आपलं शरीर जर फाडलं तर रक्त बाहेर पडतं, दुर्गंधी त्यातनं सुटते. पण रंभेचं शरीर फाडल्यानंतर त्यातनं अत्यंत सुंदर असं सुगंधित द्रव्य बाहेर पडायला लागली. पाहिलं, विस्फारले डोळे शुकाचार्यांचे. आणि मग मात्र रंभेने सांगितलं, बघा एवढा चांगला देह करा आता तरी स्वीकार. आता शुकाचार्याने हात जोडले आणि रंभेला एकच सांगितलं, तुमचा देह एवढा चांगला आहे हे माहिती असतं तर आईच्या उदरामध्ये विष्ठेच्या दाथरी तिथं बसून साधना करण्यापेक्षा तुमच्या देहात बसलो असतो आणि चांगल्या पद्धतीनं साधना करता आली असती. दुर्दैव आहे तुम्ही मला उशिरा भेटला. मला शुकाचार्यांच्या या बोलण्यातून एकच गोष्ट आपल्या लक्षात येते, एकदा त्या गोष्टीचं खरं तत्व आपल्याला कळालं की किती काही जरी झालं तरी अंतःकरणामध्ये त्या गोष्टीविषयी आसक्ती निर्माण होत नाही. हे वैराग्याचं खरं लक्षण आहे.
ज्ञानोबा यांनी वैराग्याची व्याख्या सांगितली आणि विचारसागर ग्रंथामध्ये आलेली वैराग्याची एक व्याख्या मी आपल्याला सांगतो आणि सेवा आटोपतो. विचारसागर ग्रंथ आपल्याला वैराग्याची व्याख्या सांगत असताना सांगतो की इहलोकीपासून ब्रह्मलोकापर्यंत भोगाच्या अनुकूल मानलेल्या भोगाच्या त्यागाच्या इच्छेच वैराग्य म्हणतात. आमचे त्र्यंबकेश्वरचे हे विद्यार्थी सगळे इथं बसतील. विचारसागर ग्रंथ आपल्याकरता चिंतनाकरता असतो आणि त्याच्यामध्ये वैराग्याच्या संबंधातनं चिंतन आलेलं आहे. इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या हा शब्द महत्वाचा आहे. ते अनुकूल आहेत असं नाही. हे भोग जे आहेत ना हे अनुकूल आहेत असं नाहीये, पण आपण त्यांना अनुकूल मानलेलं आहे. लक्षात घ्या. गुलाबजाम तसं पाहिलं तर ज्याला डायबिटीज नाही त्याच्याकरता गुलाबजाम कसा आहे? अनुकूल आहे. पण ज्याच्याकरता ज्याला डायबिटीज आहे त्याच्याकरता गुलाबजाम कसा आहे? प्रतिकूल आहे. तसेच विषय जे आहेत ना तिथं त्यांचं म्हणणं आहे निश्चलदासजींचं की आपण अनुकूल मानलेले आहेत, पण अनुकूल मानलेल्या या भोगांच्या त्यागाच्या इच्छेस खऱ्या अर्थानं वैराग्य म्हणतात. त्याचाच विस्तार करताना अर्थात विचारसागर नंतरचा ग्रंथ आहे. ज्ञानोबा अगोदरचे ज्ञानोबा म्हणतात ऐहिकीच्या का स्वर्गीचे भोग पायिक झाले इच्छेचे ते भोगावे हे न रुची मना माझी. एखाद्याला एखादा विषयच मिळत नाही आणि त्यानं म्हणावं नाही ते मला आवडत नाही, त्याला वैराग्य म्हणत नाही. सगळे भोग तुमच्या पायाजवळ लोळण घेत आहेत आणि मग तुम्ही सांगायचं आता मला या गोष्टीची गरज नाही, त्याला म्हटलं जातं विरक्ती, त्याला म्हटलं जातं वैराग्य. आम्हाला थोडंसं सोनं अंगावरती घालायला मिळत नाही, आपण म्हणायचं नाही आम्हाला ते सोनं आवडतच नाही. अगोदर ते मिळावं आणि मग त्याचा त्याग, ती विरक्ती आहे. तुकाराम महाराजांच्या जीवनाच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर जगातली सगळी सुख सगळे विषय तुकाराम महाराजांच्या पुढे लोटांगण घालतायत, पण तरी सुद्धा तुकाराम महाराज मात्र त्या भोगांपासून स्वतःला बाजूला ठेवतात. का? महाराजांना माहिती आहे हे भोग नाही, खऱ्या अर्थाने हेच खरे रोग आहेत. काकड्यामध्ये आपण चिंतन करतो भोगे रोगा जोडून या दिले अनेका. याच भोगांनी तुम्हाला रोगाला जोडून जर दिला असेल, या भोगांचा उपभोग घेण्यापेक्षा यांच्यापासून 2 हात दूर राहिलेलं बरं. हा भाव अंतःकरणामध्ये धारण करून जगद्गुरु श्री तुकोबाराया याच्यापासून दूर राहिले. कशामुळं? महाराज ज्ञानाला जर टिकवून ठेवायचं असेल, आपल्या अंतःकरणामध्ये ज्ञान निर्माण झालं किंबहुना आतमध्येच येते, ते जागृती देण्याचं काम कोण करत असतात? सद्गुरू करत असतात, संत महात्मे करत असतात. अंतःकरणामध्ये ज्ञानावरती पडदा आलाय, तो पडदा फक्त दूर करायचा आहे. मल, विक्षेप आणि आवरण हे 3 दोष सांगितले. या दोषांचं निवारण करत असताना मल आणि विक्षेप हे दोष निवृत्त होतात, पण आवरण दोषाच्या निवृत्ती करता एखादा महात्मा लागतो, संत लागतो. संतांच्या चरणाजवळ बसावं, त्यांच्याकडनं अपेक्षा करावी. पण ती अपेक्षा करत असताना अगोदर आपल्याकडनं त्यांची काहीतरी सेवा घडली पाहिजे. तरी तनु मनोजीवे चरणाशी लागावे आणि अगर्वता करावी. दास्य सगळं संतांची सेवा करा. हे संत महात्मे आपल्या अंतःकरणामध्ये असलेल्या ज्ञानावरती जे अज्ञानाचं आवरण आलंय त्या आवरण निवृत्तीचं काम हे संत महात्मे करत असतात. आणि तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये जर विचार करायचा झाला तर महाराज या अज्ञानाचं आवरण निवृत्त होऊन तुकाराम महाराज ज्ञानाच्या एका अधिष्ठानावरती बसलेले आहेत आणि त्यांना ज्ञात आहे की जगातले सगळे भोग हे केवळ दुःखाला कारणीभूत आहेत, हे आपल्याला सुख देऊ शकत नाही. आणि म्हणून तुकाराम महाराजांना जीवनामध्ये प्रत्येक वेळेला ह्या गोष्टी मिळाल्या, पण उपभोग मात्र घेतला नाही. जीवनातल्या तुकाराम महाराजांच्या 2 गोष्टी आपल्याला ज्ञात आहेत, फक्त स्पर्श करतो पुढे चलतो. तुकाराम महाराजांना बदनाम करण्याकरता भंडारा डोंगरावरती स्त्री पाठवण्यात आली. सध्याच्या काळात सगळ्यात जास्त प्रकरणं अशीच आपल्याला बघायला मिळतात. एखादा माणूस समाजामध्ये चांगलं कार्य करायला लागला, जगाच्या हिताचा विचार करायला लागला, आपल्या माणसाचं चांगलं कसं होईल याच्याकरता प्रयत्न करायला लागला, तर महाराज
त्याला इतर गोष्टीने आपल्याला हरवता येत नसेल तर लोकांचा पहिला प्रयत्न असतो त्याला बदनाम करून त्याला मागे ओढायचं. ही प्रवृत्ती आज वाढलेली बघायला भेटते. पण तुकाराम महाराजांना बदनाम करण्याकरता एकांतामध्ये स्त्री पाठवली. माणूस 4 लोकांमध्ये कसा वागतो त्याच्यापेक्षा तो एकांतामध्ये असताना कसा आहे त्याच्यावरून त्याची खरी पारख असते. बरोबर की नाही? लोकांमध्ये दाखवताना समोरून कोणी आला तर जे हरी रामकृष्ण हरी आपण सहज म्हणतो. ज्या वेळेला आपण एकांतामध्ये आहोत त्यावेळेस तशाच पद्धतीची आपली वृत्ती आहे की नाही याचा विचार मात्र करणं गरजेचं आहे. बरोबर. एकांतामध्ये असताना त्या स्त्रीने सांगावं महाराज माझा स्वीकार करावा आणि तुकाराम महाराजांच्या तोंडातून शब्द बाहेर पडावा जाई होतो माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे न हो. हे तुकाराम महाराजांच्या अंतःकरणामध्ये असलेली विरक्तीच्या मुळे तुकाराम महाराजांची वाक्य आहे. दुसरा प्रसंग काल ज्यांच्या जयंतीचा उत्सव अखंड महाराष्ट्रामध्ये संपन्न झाला. या महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांना आपल्या गुरुस्थानी मांडलं आणि तुकाराम महाराजांनी दाखवलेल्या मार्गाचा मार्गक्रमण करत खऱ्या अर्थाने स्वराज्य निर्माण केलं. हे निर्माण करत असताना जाणवलं की आपण ज्यांना गुरु मानतोय त्याची कौटुंबिक परिस्थिती जर आपण पाहिली तर हलाखीची दिसते. मग आपल्याकडनं काहीतरी मदत पोहोचली पाहिजे. आणि काही धन पाठवण्यात आलं, सुवर्ण पाठवण्यात आलं, काही वस्तू पाठवण्यात आल्या. या भेटीच्या वस्तू ज्यावेळेस मावळे घेऊन गेले तुकाराम महाराजांच्या घरामध्ये, महाराज घरात नव्हती, जिजाऊंनी त्यांचा स्वीकार केला, आनंद वाटला. पण ज्या वेळेस आल्यानंतर पाहिलं हे सगळं त्यावेळेस मात्र राग आला. अगं काय घेऊन बसते ना सोन्याचे दागिने. सोनं नाहीये, ती घाण आहे, ती विष्ठा आहे, आपल्या उपयोगाची नाही आहे. मला सोन्यामध्ये सुद्धा ह्या गोष्टी जर तुकाराम महाराजांना दिसत असेल याचं एकमेव कारण जर का असेल तर अंतःकरणामध्ये असलेली विरक्ती आहे. आज जर बघायला गेलो तर स्वतःला वैराग्य संपन्न मानणारी माणसं इतर गोष्टी मात्र मध्ये किती आसक्त झालेली पाहायला मिळतात. मागच्या वर्षी प्रयागराजला कुंभमेळा संपन्न झाला. या कुंभमेळ्यामध्ये सगळ्यात जास्त पैसा तर कुणी जमा केला असेल, माफी मागून बोलतो, सगळ्यात जास्त पैसा संन्याशांजवळ आज आहे. प्रापंचिक माणसाजवळ जेवढा पैसा नाही तेवढा पैसा संन्याशांजवळ पाहायला मिळतोय. म्हणून तुकाराम महाराज त्याच्यापासून सुद्धा दूर राहिलेले पाहायला मिळतात. महाराज म्हणतात तुमचं धन आम्हाला नको, मग एक सांगा राजाला फक्त जाऊन गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा घाला आणि भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. एवढं केलं तरी ते आम्हाला प्रिय आहे. हे म्हणण्याचं धारच जे येतं ते वैराग्यातून निर्माण होतं. अंतःकरणामध्ये जर ज्ञान प्रकट झालं तर ते टिकवण्याचं काम जर कोण करत असेल तर ते वैराग्य करतं. नाही तर बऱ्याच वेळा होतं असं की ज्ञान तर येतं माणसाकडं पण विरक्ती नसेल, वैराग्य जर नसेल तर ते ज्ञान त्या ठिकाणी टिकत नाही. ज्ञानोबाऱ्या म्हणतात विरक्ती वाचून काही ज्ञानाशी तगणीची नाही. ज्ञान असेल आणि विरक्ती नसेल तर टिकत नाही, घोटाळे होतात. आणि लोक म्हणतात आता बस झालं, हात जोडतात पुढं, का विरक्ती नाही. म्हणजे ती विरक्ती जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अनेक प्रसंग आपल्याला सांगता येण्यासारखे आहेत तुकाराम महाराजांच्या जीवनचरित्राच्या अनुषंगानं. म्हणून संतांच्या बाबतीत बोलत असताना एक पैलू एका संतांचे मांडले. निष्ठा म्हटली की डोळ्यापुढे उभे राहतात ते निळोबार आहेत. गुरूंवरची श्रद्धा म्हटली की डोळ्यापुढे उभे राहतात ज्ञानोबार आहे. भगवान परमात्म्याचे प्रेम भंडारी म्हटलं की डोळ्यापुढे उभे राहतात संत श्रेष्ठ नामदेव महाराज. आणि वैराग्य म्हटलं की डोळ्यापुढे उभे राहतात जगद्गुरु तुकोबार आहे. वैराग्य तुकोबार यांच्या जीवनामध्ये विशेषत्वाने जाणवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. असं गोड जीवन ज्या तुकोबारायांचं आहे त्या तुकोबारायांच्या बीजेच्या उत्सवाच्या निमित्तानं हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी संपन्न करतोय.